त्यातही दुर्घटना कशामुळे झाली, कोणती कारणं त्याला कारणीभूत आहेत, त्यामध्ये व्यवस्थेची जर जबाबदारी असेल तर मग अशी जबाबदारी निश्चित करता येईल। आणि मला वाटतं की शेवटी नैतिक जबाबदारी घ्यायचीच असते, पण अलीकडच्या काळात ती पद्धत आता राहिलेली नाही। काही झालं तरी आम्ही आहोतच अशी भूमिका आहे। ड्रीमलाइनरच्या जो विमान कोसळलं गेलं जवळून पाहिलं, राज्य बँकेने ही व्यवस्था राज्यातल्या जिल्हा बँकांना आणि गरज शक्य असेल तर नागरी बँकांना पुरवण्यासाठी ही एक सेंट्रलाइज व्यवस्था निर्माण केलेली आहे। सायबर अटॅक सर्व बँकांना होतात, बँकांवर होतात, त्यापासून थोडेसे सिक्युरिटी निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न राज्य बँकेने सुनील नास्कर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेला आहे। त्याचं आज उद्घाटन झालं। महाराष्ट्रातले जास्तीत जास्त जिल्हा बँका आता विशेषतः सिंधुदुर्ग बँकेला, चंद्रपूर बँकेला तसा सायबर अटॅक या सर्व बँकांवर होतो याचं मी उदाहरण पाहिलं। त्यामुळे सर्व बँकांनी यात भाग घेतला पाहिजे आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या जिल्हा मध्यवर्ती बँका सगळ्या भाग घेतल्या। जगातून काही देश असे आहेत जिथं बसून ते सायबर अटॅक करणारे काही लोक आहेत। AI जनरेटेड अटॅक्स पण होतात। काही अटॅक्स हे देशांतर्गत सबसिड्या कोणत्या दिल्या जातात, कशा दिल्या जातात याची माहिती काढण्यासाठी असतात। काही अटॅक तुमच्या बँकेत शिरून तिथून पैसे काढण्यासाठी होतात। त्या सर्व अटॅकचा सामना करण्यासाठी ही व्यवस्था आता केली जाते। सर्व बँकांमध्ये समाविष्ट होण्यासाठी बँका पुढे आल्या की ते याचं सदस्यत्व स्वीकारलं, त्यांनी ही सेवा घेतली तर मग प्रत्येक त्या बँकांकडे किती कॉम्प्युटर आहेत, किती ऑपरेशन्स किती माहिती आहेत त्यावर त्यांची फी अवलंबून। ड्रीमलाइनरच्या खरेदीच्या संदर्भात भाजपनेच त्यावेळेस आक्षेप जो आहे तो नोंदवलेला होता। भाजपच्या खासदारांनी ज्यावेळेस विरोधात होता भाजप, त्यावेळेस खरं तर या ड्रीमलाइनरच्या संदर्भात विरोधातला आवाज त्यांनी उठवलेला होता, परंतु आता त्याच विमानाचं दुर्घटना ही संपूर्ण घडलेली। ड्रीमलाइनर हे जगातलं एक सुरक्षित असणारं विमान समजलं जातं। फार पॉवरफुल विमान आहे आणि एकदा उडल्यानंतर ते 14 तास 18 तास प्रवास करू शकणारं विमान आहे। मला वाटतं काहीतरी टेक्निकली सिरियस फॉल्ट झाला असेल, त्याशिवाय अशा गोष्टी होणार नाही। आणि त्या